बघा 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये नितीन महाडिक नावाचा एक वीर जवान शहीद झालेला होता। याची मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये माहिती सांगतो। दिवाळीचा सण आला होता आणि त्या सणासाठी जो काही नितीन आहे ना तो घरी येणार होता। आपल्या आईने त्याला फोन केला। आई फोनवर बोलत होती, बाळा तू घरी येणार आहे ना, घरी येणार आहे ना दादा? तर त्याने सांगितलं, आई मी उद्या घरी येणार आहे। हा शब्द आईच्या कानावर पडला सर्व कुटुंब खुश झालं आणि त्याची घरामध्ये एक छोटीशी चिमुकली मुलगी होती। त्या चिमुकल्या मुलीने लगेच त्या आजीच्या हातातून फोन हिसकला आणि फोनवर बोलायला लागली, बाबा तुम्ही उद्या घरी येणार आहे ना बाबा? बाबा येताना फक्त मला हातातल्या बांगड्या आणि खायला खाऊ घेऊन या बाबा, फक्त हातातल्या बांगड्या आणि खायला खाऊ घेऊन या बाबा। ओ बाळा नक्की तुझ्यासाठी हातातल्या बांगड्या आणि खायला खाऊ घेऊन येणार, नक्की तुझ्यासाठी हातातल्या बांगड्या आणि खायला खाऊ घेऊन येणार। बघा सर्व कुटुंब आनंदात होतं। दुसरा दिवस उजडला, दादा येणार आहे, दादा येणार आहे, आमचा दादा येणार आहे। सर्व कुटुंब आनंदात होतं आणि त्याची पत्नी आणि चिमुकली मुलगी घरामध्ये बसलेले होते आणि त्याचे म्हातारे आई वडील दारामध्ये खुर्ची टाकून बसले होते आणि आपल्या मुलाची वाट पाहत होते। पण मात्र ते खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावामध्ये फक्त 3 वेळेस बस यायच्या, एक म्हणजे सकाळ, एक म्हणजे दुपार आणि एक म्हणजे सायंकाळ, अशा 3 वेळेस त्या गावामध्ये बस यायच्या। सकाळची बस गावामध्ये येऊन थांबली, त्या आईचं लक्ष फक्त आपल्या मुलाकडे होतं। आपला दादा केव्हा गाडीतून खाली उतरेल लक्ष फक्त आपल्या दादाकडे होतं। पण मात्र त्या बसमधून अनेक प्रवासी खाली उतरू लागले, पण तिचा जो काही नितीन नावाचा मुलगा आहे ना तो खाली उतरला नाही। तिने त्याच्या वडिलांना विचारलं, का हो आपला मुलगा आला नाही, मला शंका कुशंका वाटते। अगं शंका कुशंका करू नको, येत असेल तो फार लांबून यायचा आहे त्याला। तशी खूप वेळ निघून गेली आणि दुपारच्या गाडीची वेळ झाली आणि दुपारची गाडी गावामध्ये येण्याच्या अगोदर एक टिवडीव करीत ॲम्ब्युलन्स गावामध्ये शिरली आणि तीच ॲम्ब्युलन्स त्यांच्याच गल्लीतून येऊन त्यांच्याच दारासमोर उभी राहिली आणि त्या ॲम्ब्युलन्समधून तिरंग्याची पेटी बाहेर काढण्यात आली आणि ती तिरंग्याची पेटी पाहिल्याबरोबर ती आई घाबरली आणि चक्कर येऊन खाली पडली। आजूबाजूचे लोक जमा झाले, विचारू लागले काय झालं काय झालं? तर त्या बापाने सांगितलं, बघा माझा दादा, माझा नितीन आज पायाने चालत घरी येणार होता, तो आज या तिरंग्याच्या पेटीमध्ये घरी आणण्यात आला। सर्वजण रडायला लागले। रडत असताना त्या मीडियावालीने त्याच्या आईला 2 शब्द बोलायला लावले। काय बोलले असेल होते आई? ती आई म्हटली, बघा माझा ज्यावेळेस दादा भरतीमध्ये जात होता ना म्हणून त्याला 2 मार्क कमी पडले म्हणून त्याने 1 वर्ष सराव करून त्या परीक्षेमध्ये पास झाला आणि तेव्हाच तुम्ही त्याला घेतलं आणि आज त्याचं पूर्ण शरीर आमच्या ताब्यात देण्याच्या ऐवजी अर्ध शरीर आमच्या ताब्यात देतं, त्याची लाज वाटत नाही का तुम्हाला? सर्वजण रडायला लागले। रडत असताना त्याची चिमुकली मुलगी आहे ना ती समोर आली, आपल्या आईला विचारू लागली, का ग आई बाबा येणार होते ना? आई बाबा मला खायला खाऊ आणणार होते, आई बाबा मला हातातले बांगडे आणणार होते, आई सांग ना काय बाबा का आले नाही? आई सांग ना बाबा का आले नाही? ही गाडी का आपल्या घरासमोर उभी आहे? आई या पेटीमध्ये काय आहे? सांग ना काय मला या पेटीमध्ये काय आहे? काय सांगितलं सगळं चिमुकलीला? तिला सांगितलं, बघा बाळा या पेटीमध्ये तुझे बाबा आहे आणि त्यांना झोप लागलेली आहे, आता ते कायमचे झोपलेले आहे। बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, चिट्ठी न कोई संदेश ऐसे ही तुम चले गए, ऐसा कौन सा देश है कि जहाँ तुम चले गए। म्हणून असे अनेक वीर जवान आपल्या देशासाठी शहीद झालेले आहे, त्यांची आठवण आपण काढायला पाहिजे। बघा असं 2 व्यक्तींची आठवण काढायला पाहिजे, एक म्हणजे शेतकरी राजा आणि एक म्हणजे सैनिक। अशा 2 व्यक्तींची आपण आठवण काढायला पाहिजे। विठ्ठल विठ्ठल।